प्रभोवा, हे माझ्या आत्म्या, तू त्याचे स्तवन कर आणि त्याने केलेल्या कोणत्याही उपकारांना विसरू नकोस. शनिवार 3 जानेवारी 2026. आज सकाळच्या आपल्या ध्यानासाठी मी भजनसंग्रह स्तोत्र 99 वचन 8 निवडले आहे. हे परमेश्वरा, आमच्या देव, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांच्यासाठी क्षमा करणारा देव होतास, परंतु त्यांच्या अपराधांचा सूड घेणारा देखील होतास. शुभ प्रभात मित्रांनो. आपला देव आपली प्रार्थना ऐकतो, त्यांना उत्तर देतो, आपल्या हृदयाच्या इच्छा पूर्ण करतो, परंतु जेव्हा आपण चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा आपल्याला दुरुस्त देखील करतो. चला आपण या वचनावर ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे क्षमाशील पण अपराधांचा सूड घेणारा. या स्तोत्रात स्तोत्रकर्ता पूर्णपणे पवित्र अशा प्रभू देवाबद्दल बोलतो. तो सांगतो की प्रभू राज्य करतो. तो सांगतो की आपला देव सर्वाच्या वर आणि सर्वाच्या पलीकडे आहे. तो सांगतो की देवाच्या अद्भुत कार्यांसाठी त्याची स्तुती व्हायलाच हवी. तो सांगतो की तो पराक्रमी आहे, शांततेने व न्यायाने परिपूर्ण आहे. तो सांगतो की तो धर्मी आहे. तो सांगतो की स्वर्ग त्याचा सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याच्या पायांची पायरी आहे, म्हणून त्याची उपासना केली पाहिजे. तो देवाच्या विशालतेबद्दल बोलतो. तो देवाच्या पूर्णत्वाबद्दल बोलतो. तो सांगतो की देव सर्वांवर आणि सर्व गोष्टींवर सार्वभौम आहे. आणि हाच देव, तो म्हणतो, आपल्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो. हा देव आपल्या लोकांच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण करतो. तो क्षमा करणारा देव आहे. आपण कसेही असलो तरी तो क्षमाशील देव आहे. परंतु तो हेही इशारा देतो की तो सर्व अपराधांचा सूड घेणारा देव आहे. तो आपल्या लोकांवर प्रेम करतो. तो त्यांना दुरुस्त करतो. तो त्यांना धरून ठेवतो. तो त्यांना आशीर्वाद देतो. तरीही तो अपराधांचा सूड घेणारा आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक असा देव आहे जो विश्वासू आणि न्यायी आहे. आपल्याकडे असा देव आहे जो अत्यंत दयाळू, करुणामय आणि प्रेमळ आहे, तरीही पूर्ण न्यायी आहे. आपला देव आपल्याला कधी खाली पाडत नाही, कधी फेकून देत नाही. तो आपल्याला धरून ठेवतो, पण आपली चुकीची कृत्ये नाही. तो आपल्याला धरतो, पण आपण केलेले पाप नाही. तो आपल्याला दुरुस्त करू इच्छितो. तो आपल्याला क्षमा करू इच्छितो. तो आपल्या पापस्वीकाराला ऐकू इच्छितो. तो आपले जीवन बदलून टाकू इच्छितो. तो आपल्याला अपराधी म्हणून नव्हे, तर स्वीकार करण्यास तयार, परत येण्यास तयार, देवाकडे वळण्यास तयार अशा लोकांप्रमाणे पाहू इच्छितो आणि तो आपल्या लोकांना आशीर्वाद देईल. आणि आपण प्रभूची स्तुती केली पाहिजे. प्रार्थना. कृपाळू देव, आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला मान देतो आणि तुझे आभार मानतो. आमचे ऐकल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला दुरुस्त केल्याबद्दल आणि आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.